आज आपण उन्हाळा स्पेशल छान थंडगार सरबत बनवणार आहोत. बघता क्षणी तुम्हाला प्यावंसं वाटेल इतकं आकर्षक दिसत आहे. चवीला पण खूप छान लागतं आणि झटपट तयार होतं. घरातल्याच साहित्यांमध्ये तयार होतं. तर या ठिकाणी सरबत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सर्वात प्रथम बघूया. लिंबू, साधं मीठ, काळं मीठ, आवडीप्रमाणे साखर, सब्जा आणि पुदिन्याची पानं. बर्फ आणि पाणी आपण जेव्हा सरबत बनवू तेव्हा घेणार आहोत. सब्जा अगोदरच भिजत घालायचा, 5 ते 10 मिनिट अगोदर भिजत घालायचा, म्हणजे तो छान भिजतो. आता या ठिकाणी लिंबू कट करून घेऊया आणि लिंबूच्या आतल्या बिया जितक्या निघतील तितक्या काढून घ्यायच्या आहेत. तर या ठिकाणी लिंबू कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला पुदिन्याची पानं कट करून घ्यायची आहेत. तर 10-12 पुदिन्याची पानं घेणार आहोत. 2 ग्लास सरबत बनवणार आहे. याच्यासाठी 1.5 लिंबू आणि 10-12 पुदिन्याची पानं घ्यायची आणि ही पानं आता आपल्याला बारीक कट करून घ्यायची आहे, किंवा हाताच्या साहाय्याने तुम्ही तोडून देखील घालू शकता. असं कट केल्यामुळे पुदिन्याचा स्वाद सरबतामध्ये छान उतरतो, म्हणून पुदिन्याची पानं कट करून घ्यायची किंवा हाताने तोडून घालायची. आता या ठिकाणी जितकं सरबत बनवायचं तितकं पाणी घालायचं आहे. तर 2 ग्लास पाण्याचं हे सगळं प्रमाण आहे. तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही हे प्रमाण दुप्पट करायचं, वाढवायचं. तर आता 2 ग्लास पाण्यामध्ये कट करून घेतलेली 10 ते 12 पुदिन्याची पानं घातली. 1.5 लिंबूचा रस घालायचा आहे. 1.5 लिंबूचा रस जो आहे तो मीडियम आकाराच्या लिंबूचा रस आहे. तर हे जर प्रमाण घेतलं ना तर अतिशय स्वादिष्ट असं छान मस्त चटपटीत आणि छान थंडगार असं मस्त सरबत तयार होतं आपलं. तर 1.5 लिंबूचा रस घालून घेतलेला आहे. आता चवीप्रमाणे आपल्याला साखर घालायची आहे. तुम्हाला किती गोड पाहिजे त्या प्रमाणात. या ठिकाणी मी 2 ग्लास सरबतासाठी 5 चमचे साखर घालते आहे. हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे. फुल 5 चमचे साखर घालायची. अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा साधं मीठ, म्हणजे अर्धा चमच्याला थोडंसं कमी साधं मीठ घालायचं. आता साखर आपल्याला छान विरघळून घ्यायची आहे. पूर्ण मिक्स करून घेऊया साखरेला. साखर विरघळून झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे, हे सरबत जे आहे ते गाळून घेणार आहोत. कारण की आपण ही जी पुदिन्याची पानं कट केलेली ना बारीक बारीक, ती सरबत पिताना तोंडात येऊ नयेत म्हणून आपण गाळून घेऊया. किंवा नाही गाळलं, तुम्हाला असे आवडत असेल असंच ठेवलं तरी देखील चालेल. नंतर अख्खी पानं तुम्ही या सरबतामध्ये घालू शकता. तर या ठिकाणी मी आता गाळून घेते सरबत. नंतर आपण पुन्हा थोडे अखंड मोठे मोठे पानं घालू, म्हणजे ते पिताना मध्ये मध्ये येणार नाहीत. तर या ठिकाणी सरबत गाळून घेतला आहे. छान पुदिन्याचा फ्लेवर उतरलेला आहे सरबतामध्ये. नंतर पुन्हा आपण घालणार आहोत, म्हणजे आता गाळल्यामुळे काय होतं, लिंबूच्या ज्या बिया आहेत त्या पण निघून जातात. आता बर्फ घालूया. थंडगार माठातलंच पाणी घेतलेलं होतं, तरी पण थोडं अजून थंड लागण्यासाठी मी या ठिकाणी बर्फ घालून घेतलेला आहे. आणि आता थोडेसे ना सजावटीसाठी 7-8 पुदिन्याची पानं घालते. खूप नाही, 7-8 पुदिन्याची पानं घालायची. आणि सब्जा घालून घेऊया. हा सब्जा मी 10 मिनिट अगोदरच भिजत घातलेला होता, लगेच भिजतो. आता तुम्हाला किती सब्जा घालायचा त्या प्रमाणामध्ये तुम्ही सब्जा भिजत घालायचा. मी या ठिकाणी 2 चमचे सब्जा भिजत घातलेला होता. तो भिजल्यानंतर 4-5 चमचे तयार होतो. सगळा सब्जा सरबतामध्ये घालून घेतला, मिक्स करून घेतला. आता सरबत अजून आकर्षक दिसावं याच्यासाठी मी लिंबूच्या छान अशा पातळ स्लाइस करून घेतलेल्या आहेत. त्या 3-4 स्लाइस आता मी या ठिकाणी सरबतामध्ये घालते, म्हणजे सरबत आकर्षक पण दिसतं दिसायला. लहान मुलं सुद्धा आवडीने पितील इतकं छान सरबत या ठिकाणी आपलं झालेलं आहे. तर या ठिकाणी लिंबूचं सरबत आपलं तयार आहे. लिंबू पुदिना सब्जा सरबत या ठिकाणी तयार झालेला आहे. फक्त लिंबूचं सरबत नाही म्हणता येणार. सर्विंग ग्लासेसमध्ये काढून घेऊया. नक्की अशा पद्धतीने आणि अशा प्रमाणात तुम्ही सरबत बनवून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.